केसेस ज्या आहेत त्या कशा कमी होतील आणि जेणेकरून सगळीकडे आनंदी समाधानी वातावरण ज्येष्ठांचं राहील हा आमचा प्रयत्न आहे. आता या याच्यामध्ये आमची अशी एक संकल्पना आहे की जे जे प्रश्न समाजाला भेडसावतात ते आम्ही दूर करतो. 2024मध्ये खासदारचं इलेक्शन झालं. नागपूर मतदान क्षेत्रामध्ये 10 लाख लोकांनी मतदान केलं नाही. खूप गदारोळ झाला. त्यावेळेला आम्ही ते कारणं पाहिले आणि मग आम्ही नागपूरच्या कलेक्टरला एक निवेदन दिलं, तेच दिल्लीच्या निवडणूक आयुक्तांना दिलं. त्यातले महत्त्वाचे मुद्दे असे होते की आम्ही एक अन्याय निवारण कृती समिती स्थापन केली. तिच्या माध्यमातून कलेक्टरला सांगितलं 60 दिवसामध्ये तुम्ही निर्दोष याद्या नवीन चालू करा. तुमच्याकडे जन्ममृत्यूचं ऑफिस आहे, त्यांचे मृत्यू झाले ते नावं कमी करा आणि ज्यांनी वारंवार मतदान केलं आहे त्यांचे नावं गाळण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. वन्स ए व्होटर इज ऑलवेज अ व्होटर. त्याचं क्वालिफिकेशन किंवा पात्रताही कमी होतच नाही. त्याच्यामुळे त्याचं नाव कमी का व्हावं हा अक्षम्य गुन्हा आहे. लोकशाहीची हत्या करणारा गुन्हा आहे. त्याच्याकरता जबर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्याकरता ते प्रशासन जे आहे हे जबाबदार धरला गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही त्यांना सांगितली की मतदान कमी का होते. त्यावेळेला 120 दिवस आधी रिझर्वेशन करत होतो आपण आणि एका महिन्यात निवडणुका डिक्लेअर होतात आणि घेतल्या जातात. त्या माणसांनी काय करायचं. त्याच्याकरता ऑनलाईन मतदानची सुविधा तुम्ही दिली पाहिजे. दुसरी गोष्ट तो मतदान जेव्हा जातो नेहमीप्रमाणे तर चिठ्ठी मिळत नाही आणि तो पाहतो त्याचं नाव सापडत नाही यादीमध्ये, मग दुसरीकडे असते. माझं स्वतःचं नाव 2 मतदारसंघात आहे. कारण काय, मी आरपी डोस कमी केलं, त्यांनी ते कमी केलं नाही. दुसरं मला पत्र येते, पत्र वगैरे काही येत नाही. आता ही जे चूक आहे आम्ही त्यांना सुचवलं होतं की प्रत्येकाचे नंबर घ्या, त्याला व्हॉट्सअपवरती कळवा की हा तुझा नंबर आहे, हे तुझं बूथ आहे. यावेळेला त्यांनी हे कार्यक्रम चालू केलेला आहे. म्हणजे वाढायला पाहिजे तर मतदानाचं प्रमाण. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे मतदार आहेत हे निष्क्रिय असतात. मतदानावर देशाचं सरकार बनते. पण लोक म्हणतात त्याला 35% मत आहे, 65% तुमच्या विरुद्ध आहे. अरे त्या सरकारमध्ये 65% आहे पण बाकी लोकांच्या विरुद्ध तर 90% आहे. इथे तरी तुम्हाला थांबावं लागेल. हे असं का होते की 65% लोक मतदान करतात आणि त्यातले मग 32% मिळायला निवडून येतात कारण बाकीचे मतं डिवाईड होतात. मग जनतेचं मत जर खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित व्हायचं असेल तर प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मग त्याला दुसरा उपाय आम्ही सुचवला की जो कारण नसताना मतदान करणार नाही त्याला 10 दिवसाकरता त्याचं आधार कार्ड सस्पेंड करावं. आधार कार्ड सस्पेंड केलं की त्याला बँकेचे व्यवहार करता येणार नाही, कुठल्या ऑनलाईनचं पेमेंट करता येणार नाही. जर जुन्यान कारण असेल तर त्याला पहिल्या वेळेला माफी आणि मतदान करणं कंपल्सरी केलं गेलं पाहिजे. हे उपाय आहेत. पण मूळ प्रश्न असा आहे की मतदानामध्ये जागृती झाली पाहिजे. म्हणून यावेळेला आम्ही काय केलं, 8 तारखेला बुधवारी आम्ही सगळ्या मतदारांना सांगितलं की तुम्हाला आम्ही व्यासपीठ देतो आहे, ते व्यासपीठ तुम्ही वापरा. महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी व्यासपीठ उपलब्ध. अपक्ष भेदभाव न करता सगळ्यांना बोलावलं. 20 उमेदवार तिथे आले होते. प्रत्येकाने 5-6 मिनिटात आपले काय करणार ते सांगितलं. पक्षीय उमेदवारांनी सांगितलं की आमचा पक्ष काय करणार ते. त्याच्यामुळे काय झालं की उमेदवारांचे दृष्टिकोन स्पष्ट झाले आणि आम्हाला त्यांना काय करायचं आहे. त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या त्यांनी मांडल्या. त्यांनी सांगितलं की ज्येष्ठांकरता आम्ही फुटपाथ ज्येष्ठांना उपलब्ध करून. आज रामदासपेठमध्ये सिमेंटचे रस्ते 30% कार पार्किंगमध्ये गेलेले आहेत. मग आता कुठं प्रश्न येतो की कार जर रस्त्यावर राहत असतील तर त्यांच्याकडनं फाईन काय घ्यायचं. पण मुख्य म्हणजे पायी चालण्याला जर फुटपाथ नसतील तर लोकांनी पायी चालतच नाही का. दुसरा गड्डेमुक्त नागपूर आणि अपघातमुक्त शहर ही लोकांची संकल्पना मांडली उमेदवारांनी. रस्त्यावरती जे दिवे असतात ते हिवाळ्यामध्ये उशिरा लागतात, लवकर दिसतात आणि उन्हाळ्यामध्ये पहाटे 5 वाजता लागले. तर याचं बॅलन्सिंग व्हायला पाहिजे.
त्याची अकाउंटेबिलिटी फिक्स झाला पाहिजे. हा सगळा पैसा आपल्या खिशातून जातो. 24/7 पाणी पुरवठा. एका उमेदवारी छान सांगितलं की सरकारचे प्रशासन म्हणते की 24/7 पाणी दिलं तर 30% पाणी वाचते. मग इतकी ती चांगली व्यवस्था आहे ती सगळीकडे आपल्यात काय येत नाही. म्हणजे उमेदवार तर जागृत झालेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मैदाने मोकळी झाली पाहिजे, विरंगुळा केंद्रे स्थापन झाली पाहिजे, निराधार ज्येष्ठांसाठी श्रावणबाळ योजना चालू झाली पाहिजे. ई लायब्ररी हा असा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये जे अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांना अभ्यास करता येतो आणि ज्येष्ठांना पुस्तकं वाचता येतं. त्या ई लायब्ररी काढल्या पाहिजे. आणि मुख्य म्हणजे महानगरपालिका शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे. तर पुढची पिढी गुणवत्ता प्राप्त होईल. दर्जा जो घसरला आहे त्यामुळे महानगरपालिका शाळांमध्ये कोणी जात नाही. तर असे अनेक दृष्टिकोन आले. मग आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही मतं मागताच मतदान कसं आवश्यक आहे हे सांगा. त्याच्याकरता ज्यांची पक्षाच्या उमेदवाराची ओळख आहे असे मतदार देखील मतदान करत. मला काय करत नाही. ही जी लोकांमध्ये भावना आलेली आहे नैराश्याची ही आपल्याला काढली पाहिजे. शहराचा विकास साधायचा असेल तर नुसता माणूस चांगला असून सोडून त्याचा पक्षही चांगला असला पाहिजे. आणि ती निवडणूक होणार आहे. याच्यामध्ये सरकारने एक छान योजना केली. 11 तारखेला रविवार आहे आणि मतदान 15ला ठेवलं आठवड्याचे मध्यभागी. म्हणजे लोकांना बाहेरगावी जायचं असेल तर त्या एका दिवसात पूर्वी जोडून सुट्टी असायची. बदल आता होत आहे. आणि त्याच्यामुळे मैदान फिरायला जातात त्यांना पकडलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे मतदान कसं आवश्यक आहे. आणि आज जगभरामध्ये इथे जिथे मतदार जागृत आहे त्या ठिकाणी जेनझी वगैरे हा प्रकार आहे हा होत नाही. अनेकांची नावं 1दा 2दा 3दा 4 ठिकाणी एका वोटरचं नाव आहे. शेवटी तो कुठेतरी एका ठिकाणी वोटिंग करणार आहे. त्याच्यामुळे 4 ठिकाणी माझं स्वतःचं 4 ठिकाणी नाव आहे. मी एका ठिकाणी वोटिंग करतो. 3 ठिकाणी जर माझं वोटिंगला आलं नाही असं झालं ना ते. ह्याच्यामुळे पर्सेंटेज ह्या ज्या याद्यात व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे हे वोटिंगचं पर्सेंटेज आपल्याला कमी दिसतं. दुसरी महत्वाची गोष्ट अनेक लोक ज्यांनी इहलोक धारण केलेला असतो पण तरी सुद्धा त्यांची नावं त्याच्यामध्ये असतात. हा जो दुसरा एक प्रकार आहे वोटिंग कमी होण्याचा हा एक प्रकार सुद्धा आहे. म्हणून सरकारने इलेक्शन कमिशनने ह्या याद्या कशा व्यवस्थित राहतील त्या कशा पक्क्या चांगल्या राहतील याकडे पहिल्यांदा लक्ष देणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट यांचे जे घरोघरी हे जातात नावं घेण्या करतात तुमचे नावं नोंदवण्या करतात ती सुद्धा यांची पद्धती बरोबर नाही आहे. ते सुद्धा तिथे घेत असताना नावं बरोबर लिहित नाही आहे. चुकीची नावं लिहितात. आता माझं मी नाव माझं म्हणजे उदाहरण देतो मी तुम्हाला. माझं ऑफिशियल नाव आहे लक्ष्मण गोविंदराव देशपांडे पण व्यावहारिक मला सगळे प्रभूजी म्हणून म्हणतात. मी म्हणून लक्ष्मणच्या ऐवजी मी काय टाकलं लक्ष्मण तर लिहिलंच आहे त्याच्यात कंसात प्रभू म्हणून नाव लिहिलं. त्यांनी यादी करताना काय केलं लक्ष्मण प्रभू देशपांडे म्हणजे माझं जे नाव आहे ते वडिलांचं नाव टाकलं त्याच्यात. ह्या ज्या अशा सगळ्या ज्या काही या त्रुटी आहेत नोंदवणारे जे लोक आहेत हे एकतर त्यांचे चांगले नाही आहे. याकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. त्यांचं योग्य ट्रेनिंग झालं पाहिजे आणि योग्य वेळ सुद्धा त्यांनी दिला पाहिजे. त्याबद्दल काहीतरी कोणाचं नाव सांगून विचार कोणी समजा नसला या घरात कोणी दिवसात सांगून द्या आम्हाला तुम्ही नाव. ही जी पद्धती आहे म्हणजे याच्यामुळे अनेक या याद्यांमध्ये त्रुटी निर्माण होतात आणि हे सुद्धा एक चौथं कारण आहे की याच्यामध्ये वोटिंग कमी होण्याचं. प्रत्यक्षामध्ये वोटिंग तसं माझं मत स्वतःच आहे. आणि 5वं कारण आहे मतदारांची उदासीनता. ही मतदारांची उदासीनता का आहे ह्याला सुद्धा याच्या मागे कारण आहेत. विविध पक्ष आहेत. पक्ष आपल्या उमेदवाराची त्या पद्धतीने काळजी घेत नाही. जो उमेदवार ज्याला दिलेली आहे तो खरोखरच कार्यक्षम आहे का निवडून आल्यानंतर तो काम करेल का लोकांच्या समस्या खरोखर सोडवेल का
याच्याकडे पक्ष सुद्धा एकदा निवडून आल्यानंतर लक्ष देत नाही आणि म्हणून सुद्धा याच्यामध्ये मग लोकांची उदासीनता राहते. आपले जर कामं होत नाहीत, आपण जर जातो ज्याच्याकडे भेटत नाही, तो दादा आपण सांगतो पण भेटत नाही, मग ही जर अशी परिस्थिती असेल तर ते सुद्धा एक कारण हे असं असतं. आणि बरेच आता काही कारणं येऊन गेलेलीच आहेत. सुट्ट्यांचं जे कारण असतं ह्याच्यामध्ये कंपल्शन झालं पाहिजे की तुम्हाला सुट्टी आज जी दिलेली आहे मतदानाकरता दिलेली आहे आणि म्हणून कोणी व्होटिंग केलं की नाही हे ऑफिसेसमध्ये सुद्धा याची काळजी घेतल्या गेली पाहिजे. याच्याकरता तुम्हाला सुट्टी दिली, तुम्हाला मजा मारण्याकरता सुट्टी नाही दिलेली आहे, तर त्याच्याकरता तुम्ही व्होटिंग केलं किंवा नाही हे ऑफिसमधून सुद्धा याच्या बाबतीमध्ये सक्ती झालेली पाहिजे. आता गव्हर्नमेंटने एकूण इलेक्शन 60 दिवस आधी डिक्लेअर केलं. 1 महिना आधी तुम्ही हे करता, लोकांचे रिझर्वेशन ऑलरेडी आधी होऊन गेलेले असतात आणि मग आता रिझर्वेशन मी कॅन्सल करू की मी व्होटिंगला जाऊ, हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो. आणि म्हणून ह्या याच्यामध्ये गव्हर्नमेंटने ही इलेक्शन डिक्लेअर करण्याची तारीख सुद्धा ती वेळ जास्त वाढवली पाहिजे. तर त्या परिस्थितीमध्ये लोक आधीपासून मग रिझर्वेशन करणार नाही, योग्य वेळी रिझर्वेशन करतील, व्होटिंगला जाऊ शकतील आणि त्या पद्धतीने शेवटलं एक कारण असं आहे की इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा अनेक उमेदवारांची इच्छा असते की अनेकांची इच्छा असते आपण उभं राहिलं पाहिजे आणि अशा वेळ परिस्थितीमध्ये पक्षांनी दिलेले जेव्हा उमेदवार असतात काही वेळा कोणाला मिळत नाही तिकीट, कोणाला अनपेक्षित मिळून जातं आणि ह्या परिस्थितीमध्ये मग काय होतं की आयाराम गयाराम हे चालू होऊन जातं. हे आयाराम गयाराम असे चालू झाल्यामुळे लोकांचा इलेक्शन पद्धतीवरती आणि पक्षांच्या वरती असलेला जो विश्वास आहे हा विश्वास त्यांचा कमी होतो.